वडनेरमधून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। लष्करी वसाहतीतील अंगणात खेळणाऱ्या 2 वर्षाच्या श्रुतिक गंगाधर या चिमुकल्याला बिबट्याने झडप घालून उचलून नेलं। तब्बल 18 तासांच्या शोध मोहिमेनंतर त्याचा मृतदेह वसाहतीतीलच जलकुंभ परिसरात सापडला। ही घटना मंगळवारी रात्री 9:30च्या सुमारास घडली। श्रुतिकचे वडील गंगाधर एक लष्करी जवान आहेत। आपल्या लाडक्या मुलाला हातात ताट घेऊन जेवण भरवत होते। काही क्षणासाठी ते घरात गेले आणि तेवढ्याच झाडीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने श्रुतिकवर झडप घातली। गंगाधर यांनी तात्काळ बाहेर धावत येत बिबट्याचा पाठलाग केला, हेल्मेट फेकून मारलं, पण तो बिबट्या मुलाला ओढत नेत जंगलात पसार झाला। शेजारी असलेल्या केंद्रीय विद्यालयाच्या भिंतीवरून उडी घेत तो वालदेवी नदीकाठच्या जंगलात गेला। या घटनेने संपूर्ण परिसराला हादरवून टाकलं आहे। श्रुतिक हा गंगाधर यांचा एकुलता एक मुलगा होता। केवळ महिनाभरापूर्वीच याच परिसरात आयुष भगत या चिमुरड्यालाही अशाच प्रकारे बिबट्याने उचलून नेलं होतं। आतापर्यंत 5 बालकांचा जीव बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गेलाय। जिल्ह्यातील वडरनर गेट, पिंपळगाव खांब, देवळाली कॅम्प सारख्या भागात बिबट्याचा मुक्त वावर सुरू आहे। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून वन विभागाकडून ठोस कारवाईची मागणी केली जात आहे।